विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहे। अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। भाजपची नेमकी भूमिका काय? कारण आता हे लोण जे आहे ते इतर राज्यातही पसरलेले, योगी आदित्यनाथ यांनी देखील टीका केली आहे। उपचार करू आम्ही अबू आझमी यांचं असं वक्तव्य केलं, काय म्हणाल? साहेब, छत्रपती संभाजी महाराज हे उभ्या देशाचं दैवत आहे। छावा पिक्चर देशभरात चालू आहे आणि त्याच्यामुळे देशभरामध्ये याची प्रतिक्रिया उठणे अत्यंत स्वाभाविक आहे। अबू आझमीला आणि त्याचा आका अखिलेश यादवला उत्तर प्रदेशमध्ये हिंडणंसुद्धा आता मुश्किल होईल, अशा प्रकारची अवस्था आज त्यांची निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे अबू आझमीचं आज आम्ही निलंबन केलेलं आहे। आमदारांची समिती गठीत करून उरलेल्या 5 वर्षाकरता त्यांचं निलंबन करावं याचा विचारसुद्धा आम्ही त्या समितीच्या माध्यमातून करणार आहोत। पण या माध्यमातून एका विशिष्ट समाजाला खुश करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे का? कारण अबू आझमी यांनी जी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे त्यांचा असा थेट दावा आहे की जेव्हा मी बोलतो त्यावेळी माझ्यावर कारवाई होते, निलंबन होतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जे अपमान करतात, कोरटकरांचा त्यांनी दाखला दिला, कुठलीच कारवाई करत नाही सरकार। नाही, अबू आझमी कधीपासून हे बोलायला लागला आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जो अपमान करेल त्याच्यावर आम्ही कारवाई करू। तुम्ही जे काही नाव घेतलं त्यांच्यावरही FIR दाखल केलेलं आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मुळातच या देशामध्ये गेले 70-75 वर्ष बदनाम करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते काँग्रेसची विचारधारेने केलं होतं। आज त्या ठिकाणी काँग्रेसला मतांची चिंता असल्यामुळे काँग्रेसला छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो करावा असं वाटतं आहे। पण याच काँग्रेसचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकात वाट चुकलेला देशभक्त, लुटारू अशा भाषेत केला होता। 57 साली त्यांनी ते उद्गार बाजूला काढले। याच लोकांनी कायम छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ महाराष्ट्राचे आहेत अशा पद्धतीचं मांडणी त्या ठिकाणी केली होती आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत। त्यांनी देशभरातल्या समाजामध्ये मुघल आक्रमणाच्या विरोधामध्ये स्वाभिमानाची ज्योत निर्माण केली। एक उत्तम प्रशासक, स्वधर्म, स्वभाषा, स्वदेशाभिमान जागवण्याचं काम गत 1000 वर्षाच्या इतिहासात कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे आणि त्यामुळे ते देशाचं दैवत आहेत। त्यामुळे याच्यामध्ये कोणाला खुश करणं आणि कोणाला नाराज करणं हा मुद्दा नाही आहे। आमच्या दृष्टीने हा अस्मितेचा, श्रद्धेचा आणि देशभक्तीचा विषय। वाल्मिक कराडच मास्टरमाइंड होते संतोष देशमुख हत्याकांडाचे, अशी माहिती TV 9शी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि त्यासोबतच सातपुडा बंगल्यावर कुठल्याही प्रकारची बैठक झाली याचे पुरावे सापडले नाहीत खंडणीच्या प्रकरणाचे, असं सुद्धा ते म्हणतायत। सुरेश दसेकीकडे दावा करतायत की जर अशी कुठली बैठक झाली नसेल तर मी राजीनामा देईल। वेगवेगळे 2 स्टेटमेंट आहे असं म्हणावं? नाही, मला कल्पना नाही की राज्याचे माननीय मुख्यमंत्री काय बोललेत, पण मला असं वाटतं की शेवटी राज्याच्या गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली माहिती अधिक असते आणि त्यामुळे त्यांच्या विधानांवरच जनता विश्वास ठेवेल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरापासून योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।